केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमे स्वागत करतो। मित्रांनो साईराम सर्वांना। आज आपण आलोय म्हणजे थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल, थंबनेल आणि व्हिडिओच्या सुरुवातीला कळालं असेल, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे त्या करुमल्ली अम्मन देवस्थानाला भेट द्यायला आलेलो आहे। यंदाचं त्यांचं 59 वर्ष आणि आज 59 वर्षाचा हा दुसऱ्या प्रोग्रामला आपण भेट द्यायला आलेलो आहे। त्याच्यामध्ये अग्नी म्हणून असा कार्यक्रम केला जातो। ही परंपरा खरंच एक युनिक आणि एक वेगळी असते, जी आपल्याला कुठेच बघायला भेटत नाही। ते आपल्या संतोषनगर गोरेगावमधल्या अम्मन देवस्थान या मंदिरामध्ये बघायला भेटते। मित्रांनो आग म्हटलं तर त्या आगीच्या बाजूला देखील आपण जायला घाबरतो। त्याच आगीवरनं जेवढे उपासकरी असतात ते या आगीवरनं चालतात आणि आपल्या देवीचं दर्शन घेतात। मित्रांनो अप्रतिम अशी परंपरा आपल्याला मंदिरामध्ये बघायला भेटते। त्याच्यानंतर 6 तारखेला त्रिशूळ जय असणार आहे, कारण का त्याच्यानंतरचा जो 16 असणार तो आपल्याला शूट करता येणार नाही, कारण का आपण मंदिरामध्ये परत जॉबला जाणार आहोत। नाईट असणार आहे। जरी लवकर यायचा प्रयत्न करेन, जर शूट करायला भेटलं तर नक्कीच शूट करेन मी। व आजचा जो शूट असणार आहे ते अग्नीचं असणार आहे आणि आगीवरती चालून देवीचं दर्शन करणं म्हणजे मित्रांनो खाऊची गोष्ट नाही। तेच आपले सर्व उपास जे करणारे असतात ते उपासकरी या आगीवरती चालून आपल्या देवीचं दर्शन करतात। तेच आपल्याला आज व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर मजा येणार आहे, धमाल येणार आहे। आता आपण मंदिरामध्ये भेट द्यायला आलो ते म्हणजे ती लाकडं कशी लावली जातात आणि त्या लाकूड लावल्यानंतर त्याला अग्नी कशी दिली जाते, ती एक वेगळी परंपरा आपल्याला बघायला भेटणार आहे। त्याचं एक महत्त्व आपण अण्णाला भेटून म्हणजे जे कोणी सिनियर असतील तिकडे भेटून आपण त्यांना विचारू आणि व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका, याची पुरेपूर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल। सो चला डायरेक्ट आता मंदिरामध्ये देवीचं दर्शन करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। साईराम मध्ये आता पोचलेलो आहे आपण आणि आता सर्व तयारी चालू आहे आणि खरंच खूप सुंदर अशी तयारी चालू आहे। लाकडं वगैरे बघू शकता, आता ही सजवली जातील आणि लाकडं लावण्याच्या आतमध्ये बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली आणि सर्व आता जेवढे उपास वगैरे जेवढे उपास पकडणारे सर्वजण इकडे आलेले आहेत। आता थोड्याच वेळात या कुंडामध्ये जी रांगोळी काढली आहे त्याची पूजा वगैरे करून झालेली आहे। ही सर्व लाकडं आता तिथे सजवली जातील, तर त्याच्या आधी आपण दर्शन करून घ्या देवीचं आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंदिर बघू शकता मित्रांनो, खरंच खूप सुंदर मंदिर सजवलेलं आहे। हे बघा, चला पुढे दर्शन घेऊ आणि मग व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता पूजेला सुरुवात झाली आहे। तर आता आपल्या देवीच्या फोटोची पूजा करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मित्रांनो पूजा वगैरे करून झालेली आणि आता पहिलं लाकूड लागलेलं आहे। आता लाकडं लावायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो ज्यांनी उपास पकडले ते सर्वजण आता पहिलं लाकूड आपलं लावत आहेत।
निकल जाएगा। मित्रांनो आता लाकडाला अग्नी वगैरे देऊन झालेले आहेत, जे ते उपासकरी होते ते पूजा वगैरे करून देवीचा आशीर्वाद घेऊन सर्वजण आता आपापल्या घरी गेलेले आहेत। घरी जाऊन ते बरोबर 7:30 वाजता परत आता मंदिरात भेटेल। 7:30 वाजता मंदिरात आल्यानंतर सर्वजण परत हनुमान नगरला जातील। हनुमान नगरवरनं मग वाजत गाजत आपल्या देवीचं आगमन परत आपण इकडे मंदिरात करत येऊ आणि नंतर मग आपला भाऊ पहिला जो देवाला घेऊन येणार आहे तो पहिला ह्या अग्नीवरती चालेल आणि आपल्या देवीचं दर्शन घेईन। आता इकडे बघू शकता सर्व जे मंदिरातले पदाधिकारी आहेत ते सर्वजण इकडे लाकडं बांधतात। लाकडं ह्यासाठी बांधतात कारण मित्रांनो लाकूड एकदा जळल्यानंतर जोपर्यंत आम्ही येतो मिरवणूक घेऊन तेव्हा इकडे पूर्ण निकारे तयार झालेला असा कोळसा तयार झालेला असतो पूर्ण, आणि निकारे कोणाला कोणतीही हानिकारी होऊ नये म्हणून बाजूला चारी बाजूला इकडे लाकडं बांधले जातात। जसं आता इकडे लाकडं बांधले तर तिकडे देखील लाकडं बांधले असतात आणि हा पूर्ण क्राऊड भरलेला असतो, त्याच्यामुळे ही पूर्ण काळजी इकडे मंदिरामध्ये घेतली जाते। तर आता आपण देखील घरी जाऊया, मोबाईल वगैरे चार्जिंग करूया आणि बरोबर 7:30 वाजता आपण देखील मंदिरात देवीचं दर्शन करू, डायरेक्ट हनुमान नगरला भेटूया। तर मजा येणार आहे, धमाल येणार आहे। इंस्टाग्राम आयडीला अजून देखील कोणी फॉलो केलं नसतं तर लवकरात लवकर फॉलो करून द्या। सो हे बघा सर्व काम वगैरे चालू आहे यांचं, इथे देखील काम चालू आहे, अण्णा वगैरे सर्व बसले आहेत। तर चला डायरेक्ट आता घरी जाऊया आणि नंतर डायरेक्ट मंदिरामध्ये भेटूया। हम लोग परंपरा से करते हैं, हम साउथ इंडियन में 8 मंदिर में यात्री चलते हैं, वो हिसाब से हम इधर भी साउथ इंडियन का मंदिर है, हम ये यात्रा चालू किया। यात्रा करने किसी की पपड़ी गाते उनका मांगने रखते उन्हें बच्चा नहीं है, मेरे को तबियत ठीक नहीं है और घर नहीं है, काम धंधा नहीं है, हर प्रार्थना रखते उनका सब पूरा होता है। इसलिए ये पब्लिक इधर आके वो अग्नि में पूरा अग्नि में उतरने का मन्नत रखते हैं, मगर अग्नि में रख के अभी तक इतना 16-17 साल से हम लोग अग्नि चलाते हैं, अभी तक ऐसा कुछ घटना हुआ नहीं है। ऐसा होएगा भी नहीं, देव की इतना बड़ा शक्ति है, सबके लिए रोजगार रोज महीने में सालों का साल पब्लिक बढ़ते जा रहे से हम लोग की जगह कमी है इधर, वो जगह के लिए अब हम अपना गाँव में इतने से हम पूरा करते हैं। अभी ये अग्नि में उतरने के ये मेन कारण है, ये भी सही जो भी आकर मन्नत माने, वो मन्नत पूरे होने के बाद वो लोग आके अग्नि में उतरते, त्रिशूल तोड़ते, मटका उठाते, अग्नि ये सब अपना अपना हम बोल के नहीं आते, बस अपना मन्नत वाला का मन्नत पूरा होने के बाद
का आता इधर जाता रहे बोलो आपका मन्नत पूरा करते हे या कणी का जेव्हा मित्रांनो 7:30 वाजलेले आहेत आणि मगाशी आपण लाकडं जी लावली होती त्यांना अग्नी दिला होता त्या लाकडांना आता बघू शकता दादा आता जी लाकडं जळली ना त्यांना पूर्ण एकत्र करतोय आणि अग्नी पूर्ण व्यवस्थित करतोय। थोड्याच वेळामध्ये आता सर्वजण मंदिरामध्ये दर्शन करून सर्वजण निघालेले आहेत मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये आता आपण देखील देवीचं दर्शन करून डायरेक्ट हनुमाननगरला निघूया। तोपर्यंत इकडे पुन्हा निकारे वगैरे तयार होतील आणि त्याच निकाऱ्यावरनं आपला भाऊ देवाला घेऊन ह्या अग्नीमधून चालणार आहे आणि डायरेक्ट मंदिरामध्ये दर्शन करणार आहे। तर मित्रांनो खरंच एक आगळी वेगळी परंपरा आपल्याला इथे बघायला भेटणार आहे। तर चला डायरेक्ट आता मिरवणुकीला जाऊया। मित्रांनो आता सर्वजण हनुमाननगरला आलेले आहेत। आता इकडे पूजा वगैरे करून इकडनं मिरवणुकीला सुरुवात होईल। आता इकडे पूजा कशा प्रकारे केली जाते तर इकडे आपण ती पूजा करताना सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तो बघूया चला। मित्रांनो पूजेला वगैरे सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्या भाऊला सजवलेलं आहे म्हणजे हाच भाऊ आता देवाला घेऊन आपल्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढणार आहे। तर सर्वजण आता तयार झालेले आहे। जेवढे उपासकरी आहेत त्यांना सर्वांना आता इकडे सजवलेलं आहे म्हणजे हार वगैरे घातलेले त्यांची पूजा वगैरे केलेली आहे। थोड्याच वेळात आता पूजेला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल। खरंच खूप सुंदर रूप घेतलेलं आहे आणि इथूनच आता मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला ही वेगळी परंपरा तुम्हाला आपल्या या मंदिरामुळे तुम्हाला कळून येईल। तर चला पुढे मिरवणुकीला बघूया। मित्रांनो पूजा वगैरे करून झालेले आणि आता सर्वजण मंदिराकडे प्रस्थान झालेलं म्हणजे ऑलमोस्ट मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आता आपण मिरवणुकीला काय धमाल येते आणि काय मजा येते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत असेल तर मजा येणार आहे। आता हनुमाननगर पासून त्या मंदिराचा जो प्रवास असणार आहे तो खरंच बघण्यासारखा असणार आहे आणि धमाकेदार असणार आहे। तर सर्वजण हे बघा फुल गर्दी होती आणि व्हिडिओ खरंच खूप नवीन लोक या मंदिराचं दर्शन देवीचं दर्शन करायला आलेले आहेत। मंदिरामध्ये खूप सबस्क्रायबर आपल्याला भेटले होते नवीन लोक भेटले होते आणि सर्वजण आता मंदिरामध्ये निघायला सुरुवात झालेली आहे। तो चलो डायरेक्ट आता मंदिरात भेटूया।
मित्रांनो मिरवणूक आता जेमतेम मार्केटपर्यंत पोहोचलेली आहे आणि मार्केटवरून आता डायरेक्ट आता आपण मंदिरामध्ये जाऊया, कारण का एकदा मिरवणूक मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला आतमध्ये जायला भेटणार नाही. तर मंदिरचे सर्व पदाधिकारी बोलत आहेत की तू मंदिरामध्ये चल, तर मंदिरामध्ये जाऊन डायरेक्ट आपल्याला फ्रंट व्ह्यू करायला भेटेल. त्याच्यामुळे मंदिरामध्ये आपण डायरेक्ट जाऊया. आता तिथे थांबूया नको भाई लोक आपले तर डायरेक्ट आता मंदिरामध्ये भेटूया, कारण का मंदिरामध्ये भेटूया. मंदिरामध्ये एकदा गेल्यानंतर मग बाहेरच्या लोकांना आतमध्ये यायला भेटत नाही, जेणेकरून मग आपण मंदिरामध्ये पहिलाच निघूया आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर मग आपल्याला फ्रंट व्ह्यू बघायला भेटणार. हो दादू भेटलेला आहे, तो चला डायरेक्ट मंदिरात भेटूया. भाऊ पण भेटला आपल्याला. तर भाऊ ह्यावेळी काय नवीन यावेळी काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी वेगळं मी एकटाच करतोय ते. क्या बात आहे का. भाऊ यावेळी गेल्या वेळी पण त्रिशूळ केलं होतं, व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही. तर बघू डायरेक्ट आता मंदिरामध्ये भेटूया. चला तुम्हाला अंगणी म्हणजे काय हे तर कळालंच असेल. आणि या आगीच्या निकाऱ्यावरनं चालणं आणि एवढा उपास पकडणं मित्रांनो खरंच खाऊची गोष्ट नाही. आजचा दिवस इथं संपलेला आहे आणि व्हिडिओ बघून तुम्हाला कळालं असेल अंगणी म्हणजे काय. आपल्या गुरुजींनी देखील आणि आपल्या अण्णांनी देखील खरंच खूप सुंदर अशी माहिती दिली की अंगणीचं महत्त्व काय असतं आणि उपास जे करतात त्याचं महत्त्व काय असतं. त्या उपासावरती एवढं अग्निकुंडावरती चालणं आणि देवीचं दर्शन घेणं खरंच मित्रांनो एक वेगळी आगळी परंपरा आपल्याला बघायला भेटते. इंस्टाग्राम आयडीला अजून फॉलो केलं नसेल लवकरात लवकर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. ही व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. सर्वजण इंस्टाला मेसेज करतात की मोठं त्रिशूळ कधी आहे. तर त्रिशूळ हे 6 तारखेला आहे, रविवार आहे. तर सर्वांनी दिंडोशीला आलात की तुम्हाला सर्व त्रिशूळ तुम्हाला चालू आहे. सकाळी बरोबर 8 वाजता त्रिशूळ चालू होतं, ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत त्रिशूळ असतं. तर सर्वांनी डायरेक्ट दिंडोशीला भेटा 6 तारखेला. त्या उत्सवाला अजून काहीतरी मजा धमाल बघायची असेल तर 6 तारखेच्या त्रिशूळला नक्की भेट द्या. तर व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम.